नमस्कार मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय. तर आपण आज करणार आहोत आपल्या हमसफरला आणलेल्या टॉप बॉक्सचा अनबॉक्सिंग व्हिडिओ आणि रिव्ह्यू व्हिडिओ. अनबॉक्सिंग तशी झालेलीच आहे, काल तुम्ही व्हिडिओ बघितला असाल, फिटिंगच्या वेळेसच अनबॉक्सिंग केलेली आहे. पण तरी पण तुम्हाला एकदा कसं क्वालिटी काय आहे, कसे मटेरियल आहे ते दाखवा म्हणलं. आपला हा जो आहे तो SG कंपनीचा आहे. SG कंपनीचा आपण आणलेला आहे. त्याला पहिलं बॉक्स मधून बाहेर काढून घेऊयात. लुक काहीसा असा आहे लुक, आणि दुसरं काय नाही, एवढंच आहे. आणि ह्याच्यासोबत बॅकरेस्टला तुम्हाला एक सॉफ्ट नाही म्हणता येणार पण कम्फर्टेबल कुशनिंग आहे. आणि समोर म्हटलं तर तुम्हाला लॉक्स दिलेले आहेत हेवी असे, आणि खाली हा अटॅच करण्यासाठी, प्लेटला अटॅच करण्यासाठी लॉक आहे. प्लेट आता आपण प्लेट गाडीला बसवली आहे त्यामुळं ती तर नाही दाखवू शकत तुम्हाला, ती इथं अटॅच होऊन जाते. हे जे होल्स आहेत ना, थ्रेड्स, ते ह्याच्यामध्ये अटॅच होऊन जातात, ते प्लेटचे थ्रेड्स. आणि हा जो टॉप बॉक्स आहे तो 47 लिटरचा टॉप बॉक्स आहे. आणि आता तात्पुरता आपल्याला गरज एवढी नव्हती त्यामुळे आपण ॲल्युमिनियमकडे नाही वळलो. ॲल्युमिनियम थोडंसं महाग जातं. तर हा आहे तो आपल्याला पडलाय जवळजवळ 5,500 ते 6,000च्या आसपास पडलाय. हा आहे तो फायबरचा आहे. तर इथे याला हँडल्स दिलेले आहेत तुम्हाला. आणि बाकी आतमध्ये ही रिमुवेबल पॅडिंग आहे, रिमूव्ह करू शकता इझिली. पाउचेस आहेत. क्वालिटी तर त्या मानाने खूप बेटर अशी दिलेली आहे, नॉट सो मच बॅड क्वालिटी अशी बेटर दिलेली आहे. बघा, बघू शकता. ही बॅक रेस आहे आपल्या डॉमिनरचं. हे ॲलन कीज वगैरे दिलेले आहेत. आता स्क्रूज वगैरेचे पाऊच आहेत ते आपण काल तर फिटिंग करून घेतले. हा पूर्ण रिमुवेबल पॅडिंग आहे. हे बघा, असं रिमूव्ह करू शकता तुम्ही कम्प्लिटली. दोन्ही पण पॅडिंग तशीच आहे. हे पण रिमूव्ह होतं. आणि हेवी असं मटेरियल आहे, हेवी लॉक आहे, मस्त आहे. तर हा टॉप बॉक्स तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगाल. आणि असेच आपण रिव्ह्यूचे व्हिडिओज, बाईक रिलेटेड व्हिडिओज टाकूच. तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा, आणि इंस्टावर बघत असाल तर फॉलो नक्की करा. धन्यवाद.